आमच्या मंडळाचं नाव श्री शीतळादेवी तरुण मंडळ ट्रस्ट, रायवारपेठ, पुणे. माझं नाव आहे योगेश बकाल. मी या मंडळाचा कार्यकारिणी अध्यक्ष या नात्याने तुम्हाला या ठिकाणी आपल्या मंडळाची माहिती देतो. पुणे शहरात मंडळाची स्थापना 1968ची आहे. आज मंडळाला 58 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुणे शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणारं हे दुसऱ्या नंबरचं मंडळ आहे. पुणे शहराचा पूर्व भाग हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या भागामध्ये शीतळादेवी मंडळाने नेहमी धार्मिक सामाजिक कार्यातून पुणे शहरामध्ये चांगलं नाव उज्ज्वल केलेलं आहे. पुणे शहरातील ग्रामीण दैवत जसं जोगेश्वरीची देवी आहे, तशी आमच्या पुणे शहरातील रायवारपेठेमध्ये श्री शीतळादेवी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक रोगांवरती उपचार या देवीच्या पूजेने होतात अशी एक आख्यायिका मानली जाते. 1962च्या पुरामध्ये जे पूर आला त्याचं पाणी सुद्धा या देवीच्या पायाला लागल्यानंतर ओसरायला लागले अशी आख्यायिका सांगितली जाते. या मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष सामाजिक कार्य, आरोग्य शिबिरं, वारकरी भोजन, पालखीमध्ये औषधांचं वाटप, या भागातील गरीब जनतेला आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवतोय, वैद्यकीय सहाय्य, आर्थिक सहाय्य पुरवतोय. तसेच लहान मुलांसाठी कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचं निमित्त साधून आपण या ठिकाणी देशभक्तीपर संदेश नेहमी मंडळाच्या माध्यमातून देत आलेला आहे. या मंडळाने पुणे शहरामध्ये शतचंडी याग करण्याचा सुद्धा प्रयत्न 1 वर्ष केला. शतचंडी याग सक्सेसफुली आम्ही करून दाखवू शकलो. धार्मिक सर्व कामांमध्ये या मंडळाचा नेहमी हातखंडा राहिलेला आहे. आज तुम्ही जर देवीचं बघू शकता, 1-1 ग्रॅम सोन्याची देणगी देऊन लोकांनी देवीला सोन्याचा मुकुट, सोन्याचे हात, सोन्याचे पाय या देवीला दिलेले आहेत. जवळजवळ जर अंदाजे 1 ते 1.5 किलो सोनं या देवीच्या लोकांनी अर्पण केलेलं आहे. मंडळाला 1-1 ग्रॅम जशी लोकांची इच्छा आहे तसं अर्पण केलेलं आहे. आज हे मंडळ पुणे शहरात चांगलं नावारूपाला आलेलं आहे. या 9 दिवसामध्ये आपण आरोग्य शिबिरं करतोय, विविध भजनांचे कार्यक्रम करतोय. कमलाकर तपस्वी यांचा स्वामी भक्तांसाठी एक गाण्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. भोंडलाचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे. तसेच या ठिकाणी महाप्रसाद 9 ऑक्टोबर रोजी आपण करतो आहे. साधारणपणे 4 ते 5 हजार लोक भाविक याचा भाग होणार आहेत. देवीचं पठणात सकाळी वाचन करत असतो. तसेच महिलांचं भजनाच्या निमित्ताने सुद्धा देवीचं मंत्रपठण होत असतं. 9 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जागरण गोंधळ, देवीचा भंडारा असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी आपण कोजागिरी निमित्त देवीची विजयी मिरवणूक सुद्धा या ठिकाणी साजरी करणार आहे. 60+ संख्या आहे. आपण पथकातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो, जसं की रक्तदान शिबिर झालं, आरोग्य शिबिर, गरजवंतांना गरीब लोकांना ज्यूस वाटप, त्यानंतर बरेच असे विविध उपक्रम आपण राबवत असतो. पथकातर्फे वादन सेवा ही गणपती आणि त्यानंतर नवरात्र उत्सव, त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम यातही आपण पथकातर्फे वादन सेवा करत असतो. नमस्कार, माझं नाव निलय बळवंतराव देशमुख. मी आदिमाया पुणे पथकाचा पदाधिकारी. आपल्या पथकाची स्थापना ही 2008 साली झालेली आहे. पथकात जवळपास संख्या ही 200च्या आसपास, 200+ पथकात वादकांची संख्या आहे. आणि आपल्या आदिमाय हे आपल्या मंडळाचं शीतळादेवी तरुण मंडळाचं वरूनच आपण आदिमायाचं नाव ठेवलेलं आहे. त्यामुळे पथकाचं नाव हे आदिमाया पुणे ढोलताशा पथक आहे. तसंच आपल्या पथकात वाद्यांची संख्या ही 100+ ढोल, त्यानंतर 30 ताशे, 10 जोड झांज, 11 ध्वज आणि 2 टोलगाडी एवढी आहे. मुलींची